नकली सीबीआय अधिकारी म्हणत व्यापाराला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आज पोलिसांनी केला असून या प्रकरणी नकली सीबीआय अधिकारी असलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। या दोन्ही आरोपींजवळून 25 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत दिली। बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बाळापूर शहरातील बसस्थानकवर नकली सीबीआय अधिकारी दाखवून 25 लाख रुपये लुटल्याची घटना काल घडली होती। याबाबत बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या 12 तासात स्थानिक गुन्हे शाखा अकोला या पथकाने नकली सीबीआय अधिकारी म्हणून लुटणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लुटण्यात आलेली 25 लाखाची रक्कम, 3 मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या 2 दुचाकी वाहने, नकली सीबीआय अधिकारी असलेले आय कार्ड जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणात पोलिसांनी 27,50,00,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी खामगाव येथील रहिवासी असलेले आरोपी हार्दिक गुरबानी तसेच साहिल लखतानी यांना अटक करण्यात आली आहे। यापूर्वी सुद्धा या आरोपींवर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये एक अशी घटना घडली होती की 2 आरोपींनी सीबीआयचा कार्ड दाखवून आणि थोडासा बळजबरीने जे फिर्यादी आहे त्यांच्याकडून 25 लाखचा बॅग होता ते हिसकून घेतला होता। हे बाळापूर पोलीस स्टेशनची घटना होती। काल रात्री लगेच हे माहिती मिळताच गुन्हा दाखल करण्यात आला होता वेगवेगळे कलम अंतर्गत आणि स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तातडीने रवाना आम्ही केली होती। स्थानिक गुन्हे शाखेची टीममध्ये लेवरकर साहेबांचे खाली जे काही त्यांचे अधिकारी अंमलदार त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। 12 तासात 2 आरोपीला जेरबंद करून पूर्ण 100% रक्कम 25 लाख आणि 3 मोबाईल फोन, 2 दुचाकी असे 27.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे हार्दिक गुरबानी आणि साहिल लखतानी। हे 22-25 वर्षाचे आहे, खामगावचे आरोपी आहे। याच्यामध्ये एक आरोपी जे फिर्यादी आहे त्यांचेच किराणाच्या दुकानमध्ये ते 6 महिने अगोदर काम करत होता आणि फिर्यादीचा नवीन नौकर हे पैसे घेऊन जात होता। तर त्यांनी हे एक कट काल रचला होता। आरोपीचा एक क्राइम आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये। आज आम्ही यांना आरोपीला अटक करून कोर्टामध्ये हजर करून PCR घेणार आहोत आणि पुढचा तपास बाळापूर पोलीस स्टेशन करणार आहे। या गुन्ह्याचा उल्लेखनीय कामगिरी मुळे मी स्थानिक गुन्हे शाखेची टीम ते सर्व अधिकारी कर्मचारीचे अभिनंदन करतो।